नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ग्रुप सी 2026 फॉर्म सुटले. त्यामध्ये आरटीओ एमव्हीआय या पदांसाठी तुम्ही जर फॉर्म भरू इच्छित असाल तर त्या संदर्भात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फॉर्म भरताना काय प्रोसेस आहे, काय चुका होऊ शकतात, तुम्हाला एखाद्या पदासाठी नॉट एलिजिबल काय काय येऊ शकतं, या संदर्भात डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा. त्या मुद्द्यांकडे लक्ष द्या आणि काय चुका तुम्हाला करायच्या नाही, टाळायच्या ते पण मी तुम्हाला सांगतो. ओके, आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुमचं प्रोफाईल बनलेलं असावं लागेल तर तुम्ही या फॉर्मला अप्लाय करू शकता. तुम्हाला सर प्रोफाईल कसं बनवायचं, तर त्या संदर्भात 2 दिवसापूर्वी मी ऑलरेडी व्हिडिओ घेतलेला आहे. कुठे बघायला मिळेल तुम्हाला? आपला जो चॅनल आहे त्यावरतीच आहे बघा. नवीन विद्यार्थ्यांनी एमपीएससी प्रोफाईल कसे बनवावे हे नियम लक्षात घ्या. 2 दिवसापूर्वी 3,500 विद्यार्थ्यांनी पाहिला आहे. पण नवीनच विद्यार्थी नाही तर जुने विद्यार्थी असाल तुम्ही तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघून घ्या. तुमचं जर प्रोफाईल ऑलरेडी असेल तर ते अपडेट करून घ्या. त्या संदर्भात पण या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. प्रॉपर लक्ष देऊन प्रोफाईल प्रॉपर बनवा तरच तुम्ही अप्लाय करा, नाहीतर अप्लाय करताना बरेचसे इश्यू येऊ शकतात. आता हे कुठे बघायचं तुम्हाला हा व्हिडिओ? तर आपला टेक्निकलचा जो चॅनल आहे बघा, इग्नाइट अकॅडमी आरटीओ एमव्हीआय ह्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. त्याची लिंक खाली पण दिलेली आहे आणि हाच चॅनल आहे तो. आता बरं, मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो, पण तत्पूर्वी तुम्हाला जर या कमी कालावधीमध्ये प्रॉपर अभ्यास करायचा असेल तर इग्नाइटची टीम तुम्हाला प्रॉपर गाईड करणार आहे. बघा, सेपरेट एएमव्हीआयच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही बॅच घेतलेली आहे. आरटीओ 30 नावाचा कुपन कोड वापरून 30% पहिल्या 500 विद्यार्थ्यांना ऑफ आहे. इथे शिकवणारी टीम आणि तुम्हाला लीड करणारे धनंजय कचाले सर, ज्यांनी 2017-2020 ला ही एक्झाम क्रॅक केली आहे. सो त्यांच्याकडे सगळं मटेरियल अवेलेबल आहे आणि कसं क्रॅक करावं त्याची स्ट्रॅटेजी पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे. या स्ट्रॅटेजीवर त्यांनी लेक्चर पण घेतली आहे आणि अजून तुम्हाला गाईड करत राहणार आहे. दररोज संध्याकाळी 9 वाजता त्यांचं लेक्चर पण असतं. तुम्ही पण त्या लेक्चरला येऊन त्यांना प्रश्न विचारू शकतात. त्यांच्या टेक्निकल टीम बरोबर नॉन टेक्निकलची टीम सुद्धा इथे अवेलेबल आहे. सो तुम्हाला इथे टू द पॉइंट अभ्यास काय करायचा, कुठून करायचा, कसं करायचा, सगळं रिसर्च करून ठेवलेलं आहे. तुम्हाला वेळ द्यायची गरजच नाहीये. आम्ही सांगू तेवढा अभ्यास करा तुम्ही. मी सांगतो तुम्हाला आणि विश्वासाने सांगतो तुम्हाला की एक्झाम तुम्ही क्रॅक करणार. कारण ही ऍड परत भविष्यात कधी माहिती नाही. 6 वर्षांनी जाहिरात आली, याचा फायदा नक्कीच करून घ्या. ऑफलाईन तुम्हाला पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकला बॅचेस चालू आहे आणि ऑनलाईन मराठी इंग्लिशची पण बॅच आपली चालू झाली आहे आजपासून, म्हणजे 29 जुलैपासून. यामध्ये पीडीएफ स्वरूपातल्या नोट्सचे टेस्ट सिरीज मल्टिपल आहे, टॉपिक वाईज सब्जेक्ट फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे. 1-to-1 काउन्सिलिंग, स्टेट बोर्डचे बॅचेस आणि स्टेट बोर्डच्या टेस्ट सिरीज पण अवेलेबल असणार आहे. कुठे जायची गरज नाही, एकाच ठिकाणी सगळं मटेरियल अवेलेबल आहे. खाली डिस्क्रिप्शन लिंक दिले, लगेच डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा. आता महत्वाचा मुद्दा आहे की 2619 पदांसाठी एक्झाम 27 सप्टेंबरला ऑनलाईन होणार आहे. 461 पद हे तुम्हाला एमव्हीआय आरटीओ एमव्हीआय या नावाने ओळखणाऱ्या पदासाठी आलेली आहे. आता यामध्ये फॉर्म भरण्याची लास्ट डेट बघा 17 जुलै फॉर्म चालू झालेले आहे. तरी पण मी तुम्हाला सांगतो की अजून 10 दिवसांनी फॉर्म भरून टाका किंवा 7 जुलै नंतर फॉर्म भरायला सुरुवात करा. का? तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता तुम्ही जेव्हा लॉग इन करता बघा, तुमचं प्रोफाईल बनलेलं आहे. मी आता कन्सिडर करतो प्रोफाईल बनलेलं आहे तुमचं. कसं बनवायचं प्रोफाईल व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलाय. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पहिले काय करायचं, तुमचं अकाउंट चेक करायचं, म्हणजे तुमचं प्रोफाईल, त्याला आपण प्रोफाईल म्हणूया. त्यावरती क्लिक करायचं, चेक करायचं की तुमचं प्रोफाईल स्टेटस कंप्लीट आहे का, हे असणं गरजेचं आहे. दुसरं, तुमचं प्रोफाईल लॉक आहे का चेक करून घ्या. तुम्हाला वाटलं प्रोफाईल बघायचं तर व्ह्यू करून घ्या. तुम्हाला वाटलं काही चेंजेस करायचं, चेंजेस करण्यासाठी अनलॉक करून घ्या आणि प्रोफाईल मध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. प्रोफाईल क्रिएशन मध्ये सगळे विंडो तुम्ही चेक करू शकता. ओके, मग जर हे कम्प्लीट असेल तुमचं, चेक करून घ्याच मात्र एकदा. कम्प्लीट असेल तर मग काय करायचं, तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशनवरती क्लिक करायचं बघा. ऑनलाईन ऍप्लिकेशनवर क्लिक केलं की तुम्ही एमपीएससीच्या कोणकोणत्या जाहिरात आलेल्या आहेत त्या जाहिरात तुम्हाला इथे बघायला मिळतात. मग ह्या जाहिरातीमध्ये तुम्ही कोणत्या जाहिरातीला ऍप्लिकेबल चेक करायचं आहे. सो अर्थात इथे तुम्हाला बघायचं आहे, ही जाहिरात आपली बघा, ही 3 नंबर जाहिरात आहे, महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस कंबाईन एक्झाम. त्या व्ह्यू वरती क्लिक करायचं. ह्या व्ह्यू वरती क्लिक केलं की तुमच्या समोर विंडो अशी ओपन होते. अशी विंडो ओपन होते. ग्रुप सी ची विंडो ओपन झाली बघा. ऍडव्हर्टाइजमेंट नंबर 017 ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे तुमची. यामध्ये मग ह्यामध्ये टोटल 5 पद आहेत वेगवेगळी. तुम्ही कोणत्या पदासाठी ऍप्लिकेबल आहात, कारण 5 पदांना प्रत्येकी त्यांचं एज्युकेशन पात्रता जी आहे ना ती वेगवेगळी आहे. मग तुम्हाला इथे चेक करायचं आहे. चेक इलिजिबिलिटी वरती क्लिक करा. यावरती क्लिक केलं की समोर तुमच्या विंडो येते आणि एक एक पोस्ट समोर तुम्हाला येते बघा. सपोज ही पोस्ट आहे इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर. इथे काय, यू आर इलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. सेम तुम्हाला एएमव्हीएस समोर तुम्ही जर प्रॉपर तुमचं प्रोफाईल असेल प्रॉपर, तर तुमच्या समोर ही विंडो अशी ओपन होईल. यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट असा मेसेज येईल. ओके, त्यानंतर अजून काय विंडो येऊ शकते असं बघा, यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट, म्हणजे ह्या पोस्टला तुम्ही ऍप्लिकेबल नाहीये. का बरं नाहीये त्याचं रिझन पण खाली दिलेलं असतं, ते चेक करा व्यवस्थित. हे रिझन म्हणजे काय, तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही ही गोष्ट प्रॉपर अपडेट केलेली नाही. जसं की टॅक्स असिस्टंट ह्या पदासाठी ऍप्लिकेबल नाही, याचा अर्थ काय, टायपिंग सर्टिफिकेट कंडिशन फेल, म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट जे लागतं ह्या पदाला त्या संदर्भात तुम्ही प्रॉपर प्रोफाईलमध्ये माहिती भरलेली नाही.
म्हणून तुम्हाला इथे एलिजिबल नाही आहे. मग अशा वेळेस काय करायचं, सर मी एलिजिबल नाहीच का, नाही, परत काय करू शकता तुम्ही, परत जाऊ शकता बॅकला, परत माय अकाउंटवर जाऊ शकता, माय अकाउंटवर क्लिक करायचं आहे, परत एकदा प्रोफाईल तुम्हाला अनलॉक करायचं आहे, अनलॉक करून तुमच्याकडे असलेले डॉक्युमेंट्स प्रॉपर भरायची आहे. मग प्रॉपर भरलं की परत एकदा लॉक करायचं आहे, लॉक करून परत ऑनलाईन ऍप्लिकेशनवर यायचं आहे आणि मग इथे तुम्हाला इलिजिबल नावाचा ऑप्शन दिसेल AMVI साठी. म्हणजे AMVI ला काय काय लागतं ती गोष्ट मात्र प्रॉपर भरावं लागेल तुम्हाला, ती डॉक्युमेंटेशन, ती शैक्षणिक अर्हता सगळं भरावं लागेल. ते झाल्यानंतर मग तुम्हाला एलिजिबल दाखवतोय, मग इथे तुम्ही चेक करा एलिजिबल आहे तुम्ही AMVI सहित इतर 2 पोस्टला पण ऍप्लिकेबल आहात. मग तुम्हाला ठरवायचं, इथे इनबिल्ड येऊन जातं टिक. मग तुम्हाला वाटतं की मला सर तिघांपैकी मला एकच पोस्टला फक्त AMVI लाच अप्लाय करायचा, तर एकच ठेवून ह्या दोघांमध्ये टिक काढून टाका. तर मी तुम्हाला सजेशन देईल, राहू देत ना, सगळ्यांची प्रिलिम एक्झाम आहे, तिघांसाठी तुम्ही एक्झाम अप्लाय करताय, काय वेगळी फी, जास्त फी असं काही लागत नाही, वेगळा अभ्यास पण करायची गरज नाही. यासाठी जो अभ्यास करता तोच अभ्यास तुम्हाला इथे पण असणार. हा, मेन्सला तुम्ही जर तिघं ठिकाणी सिलेक्ट झाले तर तुम्हाला चॉईस आहे ना ह्या दोघांची एक्झाम द्यायची की नाही, फक्त याची द्यायची, ती चॉईस नंतर भेटेल तुम्हाला. सो इथे टिक ठेवा सगळ्यांना. ओके, पण अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर तुमच्यासमोर विंडो ओपन होणार आहे बघा, पण ती विंडो ओपन होण्याच्या अगोदर काही मुद्दे तुम्हाला क्लिअर करतो. प्रोफाईल अपडेट नसेल तर अडचण काय काय येऊ शकते. अडचण पहिली काय येऊ शकते, यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट. का बरं, कारण त्या पोस्टसाठी जी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटचे डॉक्युमेंट्स, त्याची माहिती, इन्फॉर्मेशन तुम्ही प्रोफाईलमध्ये अपडेट केलेलीच नाहीये, त्यामुळे हा मेसेज तुम्हाला मिळणार आहे. प्लीज चेक दिव्यांग आरक्षण इन्फॉर्मेशन किंवा अदर असेल, याच्या जागी बदलून येईल, चेक करायला लावतं की तुम्ही ही भरलेली माहिती नाही बाबा, चुकीची माहिती भरलेली आहे, ते सांगतंय. दुसरं काय, तिसरं डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन नॉट व्हॅलिड. जी डॉक्युमेंटची माहिती तुम्ही भरलेली ती काहीतरी चुकीची दिसते. म्हणजे 10वी तुम्ही 2022 ला केलं आणि 12वी 2020 ला करताय, ते तसं भरता येत नाहीये, पण असं काहीतरी गडबड होऊ शकते तुमची, ती एकदा चेक करा. अदर काय मेसेज येतो, कंडिशन फेल, टायपिंग सर्टिफिकेट कंडिशन फेल, एज्युकेशन क्वालिफिकेशन कंडिशन फेल, असा मेसेज तुम्हाला येऊ शकतो. असा मेसेज आला म्हणजे तुमच्या प्रोफाईलमध्ये काहीतरी अडचण. पण कधी कधी असं पण होतं, सो प्रोफाईल अपडेट असूनही अडचण येऊ शकते का, यस येऊ शकते. मग ती अडचण कुणाची आहे, तरी MPSC ची अडचण आहे, टेक्निकल एरर. जसं की तुम्ही प्रोफाईल भरल्यानंतर तुम्हाला बघा, जेव्हा अप्लाय करताना तुम्हाला हे 8 प्रश्न विनाकारण विचारले जातात. जसं की तुम्ही AMVI ला अप्लाय पण करत नसाल तरी पण हे विचारलं जातं बघा, ड्रायव्हिंग लायसन्स मोटर व्हेकलचं आहे का, लाईट मोटर व्हेकलचं आहे का, आणि ट्रान्सपोर्टेशनचं आहे का. आणि तुम्ही जरी तुमच्याकडे लायसन्स आहे किंवा लायसन्स नाही तरी तुम्हाला हे प्रश्न नंतर विचारले जातात. मग प्रश्न पडतो, अरे प्रश्न काय विचारतात, माझं प्रोफाईल सगळं अपडेट केलं मी तरी विचारलं जात आहे. हा झाला टेक्निकल एरर. पण माझ्याकडे नाही लायसन्स, मला फॉर्म भरायचा आहे, तरी पण मला फॉर्म भरताना इथे नो करून मला भरता येत नाही. बघा, इथे जर मी नो केलं तर मला फॉर्म भरता येत नाही, यसच करावं लागतं. पण माझ्याकडे लायसन्स नाहीये, ऍड मध्ये सांगितलंय, त्याच्यावरती व्हिडिओ पण मी घेतलाय सेपरेट, तुम्ही बघितला नसेल तर एकदा बघून घ्या. मग अशा वेळेस हे टेक्निकल एरर आहे. मग यावेळेस मी MPSC ला फोन करून पण विचारलं तर असे काही टेक्निकल एरर आहेत, अजूनही काही आहेत, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. पण अजून एक 7 दिवस अजून थांबा, 7 जुलै नंतर फॉर्म भरा, म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ओके, ऍप्लिकेबल तुम्ही अप्लाय केलं की अप्लाय केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट विंडो तुमच्यासमोर ओपन होते. सिलेक्ट पेमेंट मोड ऑनलाईन वरती टिक करायचं, त्यानंतर SBI वरती टिक करायचंय, ओके म्हणायचं, आणि तुमच्यासमोर ही विंडो ओपन होते. तुम्ही अर्थात यापैकी कोणताही मोड निवडू शकता ऑनलाईन पेमेंट करताना, पण माझं सजेशन राहील तुम्हाला डेबिट किंवा क्रेडिट कार्डने तुम्ही पेमेंट करा. तुमचं स्वतःचं चालेल, कोणाचं नातेवाईकाचं, मित्राचं, ओळखीचं असेल त्याने तुम्ही पेमेंट करू शकता, त्याला फक्त पैसे परत देऊन टाका. ओके, सो हे कार्ड नंबर सगळी माहिती भरा प्रॉपर आणि पे नाववरती क्लिक करा आणि तुम्ही डायरेक्ट OTP येतो, तिथे जाऊन तुम्ही पेमेंट करून टाका. तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या ओपन असाल तर ओपन नुसार, कॅटेगरीनुसार तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे. जोपर्यंत पेमेंट सक्सेसफुल होत नाही, असा मेसेज येत नाही ग्रीन मध्ये, तोपर्यंत विंडो ओपन ठेवा, लगेच क्लोज करू नका, रिफ्रेश करू नका, गडबड होऊ शकते. जर पेमेंट नाही झालं तर काही दिवसांनी 24 तासांनी अपडेट होतं, पण नाही झालं तर नंतर परत पेमेंट करावं लागतं, हे लक्षात घ्या. सो चेक करून घ्या. आता हे सगळं भरल्यानंतर शेवटी एक विंडो असते बघा, तुम्हाला जाऊन चेक करायची असते की मी पेमेंट केलं की नाही. ती विंडो तुम्हाला दिसते व्ह्यू मध्ये, जसं मी तुम्हाला सुरुवातीला व्ह्यू दाखवला ना, त्या व्ह्यू वरती क्लिक केलं की तुम्हाला दिसतं की तुम्ही पेमेंट सक्सेसफुल झालं आहे की नाही. पेमेंट सक्सेसफुल होईपर्यंत विंडो ओपन ठेवा, सक्सेसफुल झाला की मग क्लोज करा. असं प्रकारे तुम्ही प्रोफाईल तुमचं झालं, जो फॉर्म भरलाय तुम्ही या पोस्टसाठी, फॉर्म भरून झाला, सक्सेसफुल झालं पेमेंट, त्याची प्रिंटआउट पण घेऊन तुमच्याकडे ठेवा. प्रिंटआउट आणि PDF दोघे सेव्ह करून ठेवा, ही महत्वाचं असणार आहे, कारण ही प्रोफाईलच तुम्हाला थ्रू आउट एक्झामच्या एंड पर्यंत, नियुक्तीपर्यंत लागणार आहे, हे पण लक्षात घ्या. आता परत जाताना एकदा परत सांगतो तुम्हाला, विद्यार्थ्यांनी अजूनही जॉईन केली नसेल तर संधी आहे, कॉम्पिटिशन प्रचंड आहे. ही संधी परत भविष्यात 6 वर्षात जाहिरात आली आहे, मोठी जाहिरात, 461 पदांची जाहिरात आहे. सो ही संधी हातातून जाऊ देऊ नका. आता तुम्ही जस्ट बघतो करून, नाही तर पुढच्या वर्षी बघू, पुढच्या वर्षी येईल की नाही याची शाश्वतीच नाहीये, कारण 17 ला आली होती, 20 ला आली होती, 26 ला आली आहे.
आता परत कदाचित भविष्यात आले तेव्हा तुम्ही इलिजिबल आहात की माहित नाही, तुम्ही जागेवर आहात की माहित नाही, तुमचा अभ्यास फ्लो मध्ये आहे की माहित नाही. सो आता वेळ आहे 3 महिने तुमच्याकडे. ह्या 3 महिन्यामध्ये प्रॉपर स्टडी आमची टीम करून घेणार आहे. लगेच जॉईन करा. तुम्हाला गायडन्स करणार आहे धनंजय कचले सर, ज्यांनी 17 आणि 20 ला दोन्ही एक्झाम क्रॅक करून हे पद मिळवलेलं आहे. सो यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच जॉईन करू शकता. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करून पण माहिती घेऊ शकता. आता दिलेली माहिती तुम्हाला आवडली तर लाईक करा. काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका आणि तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये पण शेअर करा. आणि विशेष पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.